तर आम्ही निघालोय कोथरूडला. येस, कोथरूडला आहे. नवीनच कधी ओपन झालंय? परवा एक ओपन झालंय माझघर म्हणून, जे लालबागचं खूप फेमस आहे. तर आम्ही तिकडे चाललोय फिश ट्राय करायला. भाटुपाची व्हिडिओ बघून आम्ही इन्स्पायर झालो फिश खायला. नक्कीच त्याचा रिव्ह्यू देतो, टेस्ट सांगतो. लेट्स गो. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, कारण पाषाण सूस रोडला जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, ज्याने धूळ बसते केसावर, चेहऱ्यावर, वाट लागते. आम्ही आलो आहे माझघरला आणि ह्यांचे ब्रांचेस आहेत. लालबागची मेन ब्रांच आहे ठाणे आणि आता कोथरूडमध्ये ओपन झाली आहे. मेनू कार्ड किती इंटरेस्टिंग आहे. सेम, फक्त कलर वेगळा आहे. किती युनिक आहे, मला आवडलं आहे. ॲम्बियन्स खूप सुंदर आहे यांचं, आणि यांनी ना बारीक बारीक डिटेलिंगवर लक्ष दिलं आहे आणि खूप छान आहे. आता मी फूडचा रिव्ह्यू तुम्हाला सांगतो, पण ॲम्बियन्स तर 10 आउट ऑफ 10 मार्क्स, नो डाऊट. सुरमईचा पीस बघा, हाता एवढा मोठा आहे. तर यामध्ये प्रॉन्स मसाला आहे, सुकट. हा आय थिंक प्रॉन्सचा रस्सा असेल. हे तिखलं आहे, सोलकढी, राईस आणि चपाती. चपाती यासाठी कारण की भाकरी अवेलेबल नव्हती यांच्याकडे. आज तांदळाची भाकरी नाही आहे. बॅड लक, पण ठीक आहे. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा करू ना तांदळाची भाकरी. आम्ही इथे स्टफ पापलेट ऑर्डर केलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता साईज. पापलेट फिशची साईज बघा. आणि इथे आतमध्ये असं स्टफिंग आहे ग्रीन कलरचं आणि फ्रेश आहे मच्छी खूप. कसा वाटला माझघरचा एक्सपिरियन्स तुला? एक्सपिरियन्स वॉज गुड. फक्त ॲक्च्युली स्टाफ नवीन आहेत आणि कमी दिवसच झालेत हे करून त्यांचं ओपनिंग ह्या कोथरूड ब्रांचवर. त्यामुळे थोडं डिले झालं थाळी यायला, पण क्वालिटी छान होती. फिशचा फ्रेशनेस आपल्याला पहिल्या घासातच कळतो. छान आहे, तुम्ही पण विजिट करू शकता. रेट्स मला थोडे जास्त वाटले. आणि एक गोष्ट फक्त मिसिंग होती की मी तांदळाची भाकरी खूप मिस केली यावेळी. त्यांच्याकडे बायका मिळत नाही तसं ते म्हणत होते भाकरी करायला. ते पण होईल, पण नवीन आहे त्यामुळे त्यांना नसेल मिळाली. तुम्ही पण करू शकता विजिट. दुर्गा कॅफे आहे MIT कॉलेजला कोथरूडला. दुर्गाच्या एकदम अपोजिट साईडला ओपन झालं आहे. आम्ही आता स्वीट डिश म्हणून कुनाफा खायला आलो आहे. केदार 3-4 वर्ष झाले माझ्या मागे लागला आहे कुनाफा खा. तर म्हटलं आज बघते त्याचा काय विषय. ह्याचा पण मी रिव्ह्यू तुम्हाला देते. ॲक्च्युली हे खूप छान डेझर्ट टाईप आहे, तर आता बघू कसं आहे तुम्ही मग दाखवतो. तर याला म्हणतात कुनाफा, क्लासिक कुनाफा राईट. क्लासिक कुनाफा. हे काय, याला काय म्हणतात? सिरप, शुगर सिरप आहे. ह्यावर पोर करायचं का? आवडलं, मला आवडलं. काहीतरी वेगळं
वेगळं आहे. हे ना वरती शेवया असतात ना आपल्या, त्याचं कोटिंग आहे आणि आय थिंक आतमध्ये हे दुधाचं काहीतरी स्टफिंग टाईप आहे. खूप छान आहे, म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार आहे हा. आणि माइल्ड स्वीट आहे. हे सिरप येतं ते टाकू शकतो आपण ह्याच्यावर, बट स्टील आम्ही एवढं टाकून पण हे माइल्ड स्वीट आहे, त्यामुळे मला हे खूप आवडलं आहे. तर हे खाऊया आणि निघूयात. आणि निघूया मस्त सिटीचा राऊंड मारत मारत. तर आपण असेच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खूप खा. आयुष्य जगा. खाणं म्हणजे सुख आहे असं आम्हाला वाटतं. मी ते ठरवलं आहे, एक्सप्लोअर करायचं पुण्यातले बेस्ट रेस्टॉरंट्स. संडे नाईट आहे, आम्ही ते फिरत फिरत घरी जाणार आहोत. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.